तिथं भुजबळ साहेब का आर पाटील मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती, पण अचानक पक्षांनी वरिष्ठांनी त्याच्यामध्ये 4 मंत्रिपद आणि 4 खाती जास्त घेतली आणि मुख्यमंत्रीपद सोडलं. विलासराव पुन्हा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. हा काळ पण आपल्याला माहिती आहे. मला पुन्हा ते उगाळत काढायचं नाही. कधी अमिताभ बच्चनला काढलं, कधी हेमा मालिनीला काढलं, कधी धर्मेंद्रला काढलं, कधी गोविंदाला काढलं, म्हणजे निवडणुकीला काढलं, नाहीतरी कुठलं काढलं. आणि एक दिवस माझ्याकडे आले म्हणले हे संपलं, कोरोना संपला, आणि मला म्हणले दादा मला राजीनामा द्यायचा. अरे म्हणलं कशाला? लोकांनी 5 वर्ष निवडून दिलं, राजीनामा कुठं द्यायला निघाला? नाही म्हणले आपल्याला जमतच नाही. आणि एकीकडेच म्हणायचं मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतो, मी छत्रपती संभाजीराजांची भूमिका करतो. अहो 2022ला वाय आय किल्ड महात्मा गांधी, तुम्ही नथुराम गोडसेची भूमिका केली ना. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नवीन पक्ष अस्तित्वाला 9 जून 1999ला, आणि सगळ्यांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या. काँग्रेसचा उमेदवार असताना देखील अशोक मोहोळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आले आणि ती 99ची निवडणूक आपण जिंकली. दिलीपरावांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे. 2004ला असाच प्रसंग आला आणि पक्षाने सांगितलं की अजून एक टर्म त्यांना देऊ, परंतु त्यावेळेस अशोकांना, शिवाजीराव आढळराव पाटील, प्रकाश मस्के, विश्वास येनपुरे आणि बहुतेक 1-2 कोड होते, असे सर्वांना आम्ही फिरवायचो आणि सगळ्यांना भाषण करायला सांगायचो की पक्ष जो देईल उमेदवार त्याला आम्ही त्या ठिकाणी निवडून देऊ, त्याचं काम करू. पण त्यावेळेस अशोकराव मोहोळांना असं वाटलं की एकट्या राष्ट्रवादीचा आपण निवडून आलो, आता तर 2004ला राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आलेली आहे, आघाडी केलेली आहे, त्यामुळं तर निवडणूक सोपीच आहे. आणि त्याच्यातून ज्या प्रकारे निवडणुकीमध्ये त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे तसं लक्ष दिलं नाही. आणि शिवाजीराव दादांनी शिवाजी महाराजांच्या भाषेत सांगायचं गनिमा काव्वा केला, कुणाला कुठं त्या ठिकाणी थांबवलं तर गाव पॅक होतं. पूर्वी गाव पॅक व्हायची, आता होत नाही. मला आठवतं सुरुवातीला एक केलं दादा गाव पॅक झालं, आता ती पोरं म्हणतात पॅक झालं का, बघतोस तुझ्याकडं. त्याच्यामुळं अलीकडं नवी पिढी वेगळा विचार करते. महिलांना सुबत्ता दिलेली आहे, महिलांना मान सन्मान दिलेला आहे, त्याही निर्णय प्रक्रियेमध्ये आलेले आहेत. पुढच्या वर्षी तर महिलांना आता आरक्षण लोकसभेला विधानसभेला मिळणार आहे. आताची निवडणूक नाही, परंतु 2029ची निवडणूक या देशामध्ये संपूर्ण देशातनं महिला ह्या देखील 1/3 निवडून जाणार आहेत. त्याच्याबद्दलचं बिल पण पास झालेलं आहे, तोही आपल्याला काळ बघायला मिळेल. त्याच्यामध्ये कुठल्या महिलांना संधी मिळेल. परंतु हे सगळं होत असताना शिवाजीरावांनी जे कष्ट घेतले आणि 2004ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुल स्विंगमध्ये होता, सगळ्यात जास्त आमदार निवडून आले होते. तिथं भुजबळ साहेब का आर पाटील मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती, पण अचानक पक्षांनी वरिष्ठांनी त्याच्यामध्ये 4 मंत्रिपद आणि 4 खाती जास्त घेतली आणि मुख्यमंत्रीपद सोडलं. विलासराव पुन्हा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. हा काळ पण आपल्याला माहिती आहे. मला पुन्हा ते उगाळत काढायचं नाही. पण त्यावेळेस राष्ट्रवादीची हवा राज्यात होती. मी आर पाटील, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, सुनील तटकरे, आम्ही सगळी यंग टीम तिथं काम करत होतो आणि त्याच्यातनं एक चांगला समाजामध्ये मेसेज गेलेला होता आणि त्याच्यामुळंच आपण नंबर 1ला पोचलेलो होतो. पण तिथं देखील आम्ही, मला वाटतं त्यावेळेस 2004ला माझ्या माहितीप्रमाणे विलासला उभं केलं ना, विलास लांडेला 2004ला उभं केलं नाही, 2004ला अशोक मोहोळांना त्यांनी पराभूत केलं. 2009ला ध्यानीमनी नसताना पुन्हा निवडणूक आली. पुन्हा मला नेहमी वाटायचं, मी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना प्रत्येक तालुक्यामध्ये राष्ट्रवादी निवडून आली पाहिजे अशा पद्धतीनं मला वाटायचं. आणि तशा पद्धतीनं मावळामध्ये देखील आपल्या बापरासाहेबांच्या नंतर आपण यावेळेस सुनीलला निवडून आणायला प्रयत्न केला. अशा सगळ्याच तालुक्यामध्ये आपण आपले उमेदवार निवडून आणले. तसं मला वाटायचं की आपल्याला इथली पण जागा ही मिळाली पाहिजे. शिरूर हा लोकसभा मतदारसंघ झाला, मतदारसंघाची फेररचना झाली आणि त्याच्यातून शिवाजीरावांनी तर अक्षरशः 2009ला देखील ते काही लाखांनी निवडून आले.
मला वाटलं नव्हतं की एवढ्या यश ते मिळवतील. आम्हाला वाटलं की विलासरावांचे नातेसंबंध खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, त्याच्यातनं काही यश मिळेल, परंतु काही यश मिळालं नाही. पुन्हा 2014 तेव्हा तर मोदी लाट आली, त्याच्यातनं तर शिवाजीरावांनी 3 लाखाचाच टप्पा गाठला. त्याच्यानंतर 2019 मी विचार केला की बाबा काही केलं, 2004, 2009, 2014 हे बाबा काही आपल्याला यश मिळवून देत नाही. मग काय करायचं विचार केला. माझी डॉक्टर अमोल कोल्ह्यांची ओळख होती आणि मी त्यांना बोलून घेतलं. ते होते शिवसेनेत. माझ्या मुंबईच्या घरी प्रेमकोट म्हणून आपल्या मंत्रालयाच्या मागं माझा फ्लॅट आहे, तिथं बोलून घेतलं. ते म्हणले दादा, आणि तिथं सारखे उद्धव ठाकरे साहेब वगैरेंचे फोन यायला लागले. मी त्यांचा फोन घेतला काढून आणि म्हणलं आता फोन तुम्ही कोणाचा घेऊच नका. मी माझ्याकडे घेतला. त्यांना म्हणलं आता तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये यायचं. ते म्हणलं नाही दादा, माझा हा पिंड नाही, मी एक कलाकार आहे, मी आज मालिकेमध्ये काम करतोय, माझं एकंदरीत राजकारणाशी दुगाजो पण संबंध नाही. म्हणलं नाही, कारण मी विचार केला की बाबा ह्या बाबाला जर आपल्याला राष्ट्रवादीला यश मिळवून द्यायचं म्हटलं तर मागं कुणी काय काय केलं. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, राजकीय लोक एखादा उमेदवार पराभूतच होत नाही म्हटलं की अभिनेत्याला काढतात. कधी अमिताभ बच्चनला काढलं, कधी हेमा मालिनीला काढलं, कधी धर्मेंद्रला काढलं, कधी गोविंदाला काढलं, म्हणजे निवडणुकीला काढलं, नाहीतरी कुठलं काढलं. कधी अशा त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं राजेश खन्नाला उमेदवारी दिल्लीमध्ये दिलेली होती. जिथं उमेदवार पराभूत होत नाही तिथं त्या ग्लॅमरचा फायदा घ्यायचा, सेलिब्रिटीचा फायदा घ्यायचा, आणि त्याच्यातून नेमकं त्या काळामध्ये ती मालिका जोरात चालली होती. आणि ती मालिका बंद पण केली नाही निवडणूक आयोगाने. आम्हाला वाटलं चला निवडणूक आयोग आपल्याला त्यांनी चांगल्या पद्धतीनं निर्णय दिलाय आणि ती मालिका आमच्या भगिनी बघायच्या. आणि त्याच्यात उमेदवार म्हणून आम्ही त्यांना नेलं की सगळे स्वागत करायचे. आणि एकदम वातावरण बदलायला लागलं. तसं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं खर्च मी करणार नाही. मी म्हणलं 3 मतदारसंघाची जबाबदारी दिलीप वळसे पाटील घेतील, 3 मतदारसंघाची जबाबदारी अजित पवार घेईल. काही करू नका, फक्त प्रचाराला वेळ द्या. वेळ दिला, निवडून आले. शिवाजीरावांचा त्याच्यामध्ये पराभव झाला. निवडून आल्यानंतर एखादा जरी अभिनेता असेल, कलाकार असेल, सेलिब्रिटी असेल, तर ज्या भागातनं आपण निवडून जातो तिथं संपर्क ठेवायचा असतो. मी त्यांना म्हणालो की बाबा तुम्ही संपर्क ठेवा, फक्त संपर्क ठेवा. ते म्हणले दादा हे माझं काम नाही आहे, मी सेलिब्रिटी आहे. हे लोक जे निवडून गेलेले सेलिब्रिटी ते काही तिथं हे करतात का, मतदारसंघात लक्ष देतात का? नाही, ते कार्यकर्त्यांनी बघायचं असतं. अरे म्हणलं तुम्ही लोकसभेची निवडणूक आहे, देशाचं भवितव्य ठरवण्याचं काम तिथं पार्लमेंटमध्ये होतं, आणि तुम्ही जर मतदारसंघात फिरणार नाही. दिलीप मोहिते पाटील तक्रार करायचे, दादा खासदार येत नाही. बाकीचे आमदार तक्रार करायचे. त्याच्यानंतर बहुतेक महेश लांडगे सोडले तर बाकीचे आमदार राष्ट्रवादीचे निवडून आले. त्याच्यामध्ये दिलीपराव वळसे पाटील कसं तरी त्या ठिकाणी सांभाळून घ्यायचे, पण बाकीचे मला म्हणायचे की हे काही बरोबर नाही. आणि संपर्क तुटत चालला. आणि एक दिवस माझ्याकडे आले म्हणले हे संपलं, कोरोना संपला, आणि मला म्हणले दादा मला राजीनामा द्यायचा. अरे म्हणलं कशाला, लोकांनी 5 वर्ष निवडून दिलं, राजीनामा कुठं द्यायला निघाला? नाही म्हणले आपल्याला जमतच नाही. माझ्या मालिका असतात, माझे चित्रपट असतात, मला प्रॅक्टिस करावी लागते, त्याच्यामध्ये मला वेळ द्यावा लागतो. मालिकेचं शूटिंग रात्री उशिरापर्यंत चालतं. ही गोष्ट खरी आहे. मगाशी कोणीतरी सांगितलं ते फोनवर पण त्यांचा कॉन्टॅक्ट व्हायचा नाही, कारण ते त्यांच्या त्या कामाला जास्तीचं महत्त्व द्यायचे. मित्रांनो, ज्यावेळेस आपण समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवून राजकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याचा निर्णय घेतो, त्यावेळेस काही गोष्टी आपल्याला बाजूला ठेवाव्या लागतात. जे शिवाजीरावांनी स्वतः खासदार झाल्यानंतर त्यांचाही बिझनेस होता, ते पण डिफेन्स मिनिस्टरीला लागणारे जे काही स्पेअर पार्ट्स आहेत ते त्या ठिकाणी तयार करायचे. पण त्यांनी जनतेचा जे प्रश्न आहेत त्याला अग्रक्रम दिला. आणि त्याची ती पुस्तिका मी आत्ताच तुमच्या सगळ्यांच्या समोर प्रकाशन केलं. मी फार बारकाईने ते पाहत होतो. नेहमी मला अनेक वर्ष तुम्ही जिल्ह्यानी पालकमंत्रीपद दिलं, त्याच्यामध्ये देखील
चर्चा करत असताना आमचे कधी मतभेद व्हायचे नाही. काही मतभेद झाले त्याच्याबद्दल खुलेपणाने त्यांनी आणि दिलीप मोहिते पाटलांनी त्याचा खुलासा आपल्या सगळ्यांच्या समोर केलेला आहे. मी एकदा निवडून आल्यानंतर ती व्यक्ती जसं आमदार 5 लाखाचं प्रतिनिधित्व करतो तसं खासदार जवळपास 25 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो. आज तुम्हाला माहिती आहे या शिरूर आणि भोसरी या 2 मतदारसंघामध्ये 11 लाख मतदार आहे. सॉरी, हडपसर आणि भोसरी 11 लाख आणि तुमचे जुन्नर खेड आंबेगाव ह्याचं मतदान आहे 9.5 लाख किंवा 10 लाख धरा आणि त्यात 2चं 11 लाख मतदान आहे. आपल्याला दिलीप वळसे पाटील साहेब, शिवाजीराव आढळराव, आपण महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी चाललेलो आहे. बऱ्याचदा मी मागे बघायचो लोकांना देशामध्ये तिसऱ्यांदा बहुसंख्य देशातल्या जनतेला पंतप्रधान तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांना करायचं आहे. हा जनतेचा साधारण कौल आहे. जर आपण त्याच्यामध्ये सर्वे केला तर तेच पाहायला मिळत आहे. कारण गेले 10 वर्ष अतिशय हिमतीनं तुमच्या माझ्या देशाची शान आणि मान वाढवण्याचं काम जागतिक पातळीवर झालेलं आहे. कधी तुमच्या माझ्या देशाला जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये एवढं वेलकम केलं जायचं नाही, एवढं महत्त्व दिलं जायचं नाही. दिलं जायचं पण आत्ताच्या तुलनेमध्ये एवढं नाही. आणि ते होत असताना त्यांनी ज्या प्रकारे प्रकल्प हातामध्ये घेतले, मग गेल्या 10 वर्षामध्ये ज्या प्रकारचे नॅशनल हायवे झाले, प्रचंड मोठ्या प्रमाणावर पोर्ट बंदरं त्याचा विकास चाललेला आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणावर विमानतळं त्याचा कायापालट होतोय. परवा पंतप्रधानांनी आपलं पुण्याच्या टर्मिनलचं उद्घाटन केलं. आपल्या ऑनलाईनवर जवळपास 1 लाख कोटीची वेगवेगळी विमानतळाची उद्घाटनं झाली. आपल्या इथं 500 कोटीचं टर्मिनल केलंय. 90 लाख लोकांना वर्षभरात टेक ऑफ आणि लँडिंग करता येणारे एवढं आवक जावक त्या टर्मिनलची तिथं केली गेलेली आहे, व्यवस्था केलेली गेलेली आहे. हे कधी मागं घडलं का? नाही घडलं. शेवटी आम्ही देखील, मी अर्थमंत्री म्हणून काम करतोय, माझं 8वं वर्ष आहे. त्याच्यामध्ये कोस्टल रोड, मुंबईतले कोस्टल रोड, जिथं आम्हाला 30, 35, 40 मिनिटं लागायची आम्ही 5 मिनिटात वरळीवरून मरीन ड्राईव्हला त्या ठिकाणी निघतोय. अटल सेतू, तुम्ही बरेच जण मुंबईला येताना अटल सेतूवरून गेला असाल. मी काल मुंबईवरून निघालो, 6:30ला मुंबईतनं निघालो. काल सुट्टी होती. जिजाईला माझ्या घरी पुण्यामध्ये 8:30ला पोहोचलेलो होतो. बरं, स्पीड तोच, 100च्या पुढे जाता येत नाही, गेलं की दंड पडतो. त्याच्यामुळे हे सगळे नियमाचं पालन करत आपण वेळेची बचत करतोय. मेट्रोची कामं मोठ्या प्रमाणावर चाललेली आहे. तुमच्या माझ्या पुण्यामध्ये वाहतुकीची कोंडी होती. माझं चाकण असेल, माझं वाघोली असेल, माझा पुण्याचा परिसर असेल, पिंपरी चिंचवडचा परिसर असेल, माझा नगर रोड असेल, नाशिक रोड असेल किंवा तिकडे सोलापूर रोड असेल, ह्या सगळ्याच्या बद्दल अनेक करोडो रुपयाची कामं, रिंग रोडची कामं हातामध्ये घेतलेली आहेत. त्याच्या संदर्भामध्ये वंदे भारत ट्रेनची कामं हातामध्ये घेतलेली आहेत. काही वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या, इतकं लोकांचा सुखकर प्रवास होतो की बोलायचंच काम नाही. माझं अनेक वर्ष बारामती, फलटण, आमचं शेवटचं स्टेशन बारामती. आम्हाला नेहमी वाटायचं बारामतीपासून पुढं फलटण आणि खाली साऊथला आपल्याला जाता आलं पाहिजे. काम होत नव्हतं. शेवटी आम्ही हा निर्णय ज्यावेळेस घेतला आणि त्याच्यानंतर मी मोदी साहेबांना भेटलो, त्यांना म्हटलं, साहेब हे आमचं 10-15 वर्ष पडलंय काम, आम्हाला तिथं पुढं जाताच येत नाही. त्यांनी सांगितलं, अजित पुढं माझं ऑनलाईन मी वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनची रेल्वे मार्गाची भूमिपूजन उद्घाटन करणार आहे. त्याच्यात बारामती फलटण आलं आणि ते काम झालं. मित्रांनो, बहुजन समाजाच्या भल्याकरता, माझ्या आदिवासी समाजाच्या कल्याणाकरता, माझ्या मागासवर्गीय समाजाला इतरांच्या बरोबरीनं आणण्याच्या करता जर विकास करायचा असेल तर केंद्र आणि राज्य सरकार एका विचाराचा असेल तर करोडो रुपयाचा पैसा हा आपल्याला खेचून आणता येतो. आज दिलीप मोहितेंना विचारा, अतुल बेनकेला विचारा, दिलीप वळसे पाटलांना विचारा, किती पैसा जुलैमध्ये आम्ही सरकारमध्ये गेलो, जुलैपासून आत्तापर्यंत किती कोटी रुपयाचा निधी हा विकास कामाच्या करता दिला गेलेला आहे. काही महानगरपालिकेचे दोन्हीचे प्रश्न आहेत, नवीन गावांचे प्रश्न आहेत, शास्ती कराचे प्रश्न आहेत, इतर करांचे प्रश्न आहेत. त्या सगळ्याच्या संदर्भामध्ये आम्हाला त्याचा बारकाईनं अभ्यास आहे.
आमचा उद्याचा आम्ही दिलेला उमेदवार मी आज या जाहीर सभेच्या निमित्तानं दुपारी मी सुनील तटकरेंची रायगडमधली उमेदवारी महायुतीचे उमेदवार म्हणून जाहीर केली। शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे उद्याच्याला तिथं उमेदवार राहणार आहे। तुम्ही गाळ बसू नका, तुम्ही कामाला लागा। आपल्या समोरचा उमेदवार आधीपासून कामाला लागलेला आहे, तो डायलॉगबाजी करण्यात वस्ताद आहे। त्याच्यामध्ये डायलॉगबाजी करणं म्हणजे चित्रपटात आणि तुमच्या मालिकेमध्ये ठीक आहे, नाटकामध्ये ठीक आहे, जनतेच्या समोर घाम गाळावा लागतो, काम करावं लागतं। ते काम करण्याची धमक त्या शिवाजीराव आढळराव पाटलांच्या मध्ये आहे। त्याचा अनुभव आपण 15 वर्षाचा घेतलेला आहे। त्यांची 15 वर्षाची कारकीर्द काढा, यांची 5 वर्षाची काढा। जरी आम्ही त्यांना निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान केलं, आम्ही काही मनकावडे नाही। आम्हाला वाटलं नाही की बाबा ह्यांना निवडून आल्यानंतर ही बाबा राजीनामा द्यायला निघेल, हे बाबा म्हणेल मला राजकारण नकोच। ते म्हणतात माझं कामच नाहीये। अरे काम नाही तर उभा का राहिला? तिथं वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट काढत बसायचं होतं आणि एकीकडेच म्हणायचं मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतो, मी छत्रपती संभाजीराजांची भूमिका करतो। अहो 2022ला वाय आय किल्ड महात्मा गांधी, तुम्ही नथुराम गोडसेची भूमिका केली ना। हे कसं काय केलं? हे पटलं का तुम्हाला? तुम्ही ती भूमिका केलेली सांगता, ही भूमिका केलेली सांगा बघू। काँग्रेसवाले तुमचा प्रचार करतायत का? आणि जर तुम्हाला वेगवेगळ्या भूमिकाच करायच्या आणि जनतेचे प्रश्न सोडवायचे नाही, जनतेच्या करता उपलब्धच राहायचं नाही, सकाळ दुपार संध्याकाळ। पूर्वी आम्ही 91ला आमदार झालो, खासदार झालो, त्यावेळेस किती खासदारकीचे 7.5 लाख 8 लाखाचा मतदारसंघ असायचा, 7.5 लाखच किंवा 8 लाख। आताचे मतदारसंघ झालेत 25 लाखाचे। उलट लोक आता जास्त ऍक्टिव्ह झालीत, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, कुठं काय खटकलं की लगेच कळतंय, लोक जागृत झालेले आहेत। अशा सगळ्याच्या बाबतीमध्ये सतत तुम्हाला उपलब्ध राहणारा खासदार पाहिजे। ते खासदार उद्याचे शिवाजीराव आढळराव पाटील होऊ शकतात। या पद्धतीनं माझी तर आंबेगावकरांना विनंती आहे, जो ज्या तालुक्यातला खासदार असतो, उमेदवार असतो, त्या तालुक्यानी कमीत कमी त्या उमेदवाराला 1 लाखाचं मताधिक्य दिलं पाहिजे। 1 लाखाचं ही पद्धत असते। आज दिलीपराव, शिवाजीराव सगळेच जण एकत्र आलेले आहेत। त्यांच्या जोडीला तिथं भारतीय जनता पक्ष पण आहे, त्याच्या जोडीला आठवले साहेबांचा पक्ष आहे, रासप महादेव जानकरांचा पक्ष आहे, सचिन थोरातांचा पक्ष आहे, कवाडांचा पक्ष आहे, सदा खोतांचा पक्ष आहे। अनेकांनी एकत्र येऊन ही महायुती केलेली आहे आणि ह्या सगळ्यांचं मिळून आपल्याला उद्याच्याला प्रचार करायचा आहे। त्याच्यामुळं अजिबात गाळ बसता कामा नये। आता काही पहिल्यासारखं मगाशी दाखले काहींनी दिले तसं खासदारकीला एक आमदारकीला एक असं नाही। आता दोन्हीकडेच आपल्याला घड्याळ चालवायचं आहे। त्याच्यामुळं एकतर्फी मतदान झालं पाहिजे, मताची टक्केवारी वाढली पाहिजे, बूथ वाईज काम झालं पाहिजे। तुम्ही बाकीचं उगीच मी उठायचं आणि दुसऱ्याच गावात जायचं, अरे तुला कोण तिथं विचारते? तुझं गाव बघ ना बाबा, पहिलं गाव बघ, तुझा वॉर्ड बघ, तुझी भावकी बरोबर आहे का बघ। मला तर भावकीमुळे फार अनुभव आला। तुझी त्याच्यामध्ये हे बघावं लागतंय तर पुढचं सगळं जमतंय। हा अरे थांब रे, तुझं नंतर ऐकतो, गाडीत जाताना ऐकतो। त्याच्यामध्ये मी खोटंच नाही सांगत, बऱ्याचदा गावचे सरपंच पण आपण नसतो आणि जाऊन सांगतो इकडं मतदान करा, तिकडं मतदान करा, आणि गावातला सरपंच दुसऱ्याच बाजूचा असतो। लोक म्हणतात तुझं गाव आहे का रे, तुझ्या बरोबर आलाय आम्हाला सांगायला, अमकं करा तमकं करा। त्याच्यामुळं
जे नगरपालिकेत काम करतात, जे महानगरपालिकेत काम करतात, त्यांनी त्यांचा वॉर्ड प्रभाग सांभाळावा. जे माझ्या ग्रामपंचायतीत काम करतात त्यांनी त्यांचा वॉर्ड सांभाळावा. जे प्रमुख तालुक्याचे नेते असतील, जिल्ह्याचे नेते असतील, राज्याचे नेते असतील, ते त्यांचा प्रचार वेगवेगळ्या पद्धतीनं करतील. वेगवेगळ्या वक्त्यांच्या सभा ह्या कशा टाकायच्या त्याबद्दलची पण आखणी व्यवस्थितपणे त्या बाबतीमध्ये केली जाईल. बोलताना गाव पातळीवर देखील घोंगडी बैठका किंवा काही करत असताना, आदिवासी भागात जात असताना सगळीकडं काही लोकांनी काही वेगळं मत व्यक्त केलं तर ऐकून घ्या, त्याला समजावून सांगा की बाबा नाही रे, असं असं आहे, आपण ह्याच्यातनं असा मार्ग काढतोय. मार्ग काढण्याची धमक आणि ताकद महायुतीमध्येच आहे आणि केंद्रामध्ये NDA सरकारमध्येच आहे, मोदी साहेबांच्या मध्येच आहे. हा विश्वास त्यांना त्या ठिकाणी द्या आणि त्या पद्धतीनं प्रचंड मताधिक्याने आपल्याला शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा निवडून आणायची आहे. त्यामध्ये कुठेही राग लोभ ठेवू नका. माझं नावच टाकलं नाही, माझं नाव घेतलं नाही. दादांनी 20 नावं घेतली, माझंच नाव घेतलं नाही. मी नावं घ्यायला आलेलो नाही, मी सभेत मार्गदर्शन करायला आलोय. बाकीचे पण बोलत असताना कदाचित कुणाचं काही राहील किंवा फोटो एखाद्याचा राहील, मित्रपक्षांचे वगैरे फोटो वगैरे त्यांचा मान सन्मान ठेवून आपण पुढे गेलं पाहिजे.